गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करूया। आपलं हे चौथं लेक्चर आहे PYQ सिरीजचं। तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे। तर त्याच्या आधी जे कोणी नवीन आले असतील लेक्चरला, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती वेळेवर मिळून जाईल आणि नोटिफिकेशन मिळेल। बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि याच्या आधीचे जेवढे काही लेक्चर आहे ग्रामसेवक ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल। तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, वनस्पतीचा नमुना ओव्हनमध्ये विद्युत भट्टीत कोणत्या तापमानास वाढवतात? वनस्पतीचा नमुना ओव्हनमध्ये विद्युत भट्टीत कोणत्या तापमानास वाढवतात म्हणतात। तर कोणत्या किती तापमानास वाढवतात? तर ऑप्शन 120 अंश सेल्सिअस, 90 अंश सेल्सिअस, 70 अंश सेल्सिअस, 100 अंश सेल्सिअस। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 70 अंश सेल्सिअस तापमानाला वनस्पतीचा नमुना ओव्हनमध्ये विद्युत भट्टीत वाढवतात। नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्याचे प्रमाण काढण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर काय म्हणतात वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्यांचे प्रमाण काढण्याच्या पद्धतीला? तर ऑप्शन बघा, एकंदर पृथक्करण, वनस्पती परीक्षण, मृदा परीक्षण, ऊती परीक्षण। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऊती परीक्षण असे म्हणतात। सॉरी डिस्टर्बन्स। तर काय म्हणतात त्याला? ऊती परीक्षण असे म्हणतात। पिकांच्या उपयुक्ततेनुसार जमिनीच्या सामूचे किती विभाग पाडलेले आहे? तर किती विभाग पाडलेले आहे पिकाच्या उपयुक्ततेनुसार जमिनीच्या सामूचे म्हणतात? तर बघा 6, 8, 12, 14। तर आपलं राईट आन्सर काय ना? 14। नेक्स्ट बघा, पीक उत्पादन वाढीमध्ये कोणत्या घटकाचा सर्वात मोठा वाटा आहे? तर कोणत्या घटकाचा सर्वात मोठा वाटा आहे पीक उत्पादन वाढीमध्ये? तर खते, सुधारित जाती, पाणी व्यवस्थापन, कीड व रोगांचा बंदोबस्त। तर आपलं राईट आन्सर काय ना? खते। पीक उत्पादन वाढीमध्ये खते या घटकांचा मोठा वाटा आहे आणि सुधारित जाती पण येतात, पण यात खते ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यामुळे खतेचं ऑप्शन राईट आहे। नेक्स्ट बघा, उभ्या पिकातील जमिनीचा नमुना घेताना कोणत्या हत्याराचा वापर करावा? तर कोणते उपकरण वापरावे उभ्या पिकातील जमिनीचा नमुना घेताना? तर हायड्रोलिक गिरमिट, पोस्ट होल गिरमिट, अमेरिकन सॉइल सॅम्पलर, स्क्रू गिरमिट। तर आपलं राईट आन्सर काय येणार? स्क्रू गिरमिट। 4 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, शेतजमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य काढण्यासाठी मातीचा नमुना किती खोलीपर्यंत घेतात? तर किती खोलीपर्यंत नमुना घेतात शेतजमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य काढण्यासाठी मातीचा नमुना? तर 45 ते 60 सेंटीमीटर, 7.5 ते 22.5 सेंटीमीटर, 15 ते 22.5 सेंटीमीटर, 22.5 ते 45 सेंटीमीटर। तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 3 नंबर ऑप्शन आहे आपला राईट आन्सर आहे 15 ते 22.5 सेंटीमीटर इतका खोलीपर्यंत मातीचा नमुना घेतला जातो। नेक्स्ट बघा, पृथ्वी तलावरील एकूण साठ्यापैकी किती टक्के पाणी माणसाच्या उपयोगासाठी उपलब्ध आहे? तर किती टक्के माणसाच्या उपयोगासाठी पाण्याच्या साठ्यापैकी उपयुक्त आहे? तर 95%, 4%, 50%, 1%। तर आपलं राईट आन्सर काय ना? 1%च पाणी हे मानवाच्या उपयुक्त आहे पृथ्वी तलावावरील साठ्यांपैकी। नेक्स्ट बघा, पावसाच्या पाण्याची क्षारता किती असते? तर किती असते पावसाच्या पाण्याची क्षारता? 0.01 ते 0.05 डेसिसायमन प्रति मीटर, 0.5 ते 12.0 डेसिसायमन प्रति मीटर, 0.02 ते 0.03 डेसिसायमन प्रति मीटर, 0.8 ते 1 डेसिसायमन प्रति मीटर। तर आपलं राईट आन्सर काय ना? 1 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे 0.01 ते 0.05 डेसिसायमन प्रति मीटर पावसाच्या पाण्याची क्षारता असते, लक्षात ठेवा। तपासणीसाठी आणलेला पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत किती तापमानाला ठेवतात?
तपासणीसाठी आणलेला पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत किती तापमानाला ठेवावा, तर किती तापमानाला ठेवा, तर ऑप्शन बघा 8 अंश सेल्सिअस, 4 अंश सेल्सिअस, 10 अंश सेल्सिअस, 6 अंश सेल्सिअस. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 39 नंबरचं क्वेश्चन आहे. तर आपलं राईट आन्सर आहे 2. 4 अंश सेल्सिअस तापमानात पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत ठेवावा. लक्षात ठेवा 4 अंश सेल्सिअस. उत्तम प्रतीच्या पाण्याचा सामू किती असतो, तर चांगल्या प्रतीच्या पाण्याचा सामू किती असतो बघा 6 ते 8, 5.5 ते 7.5, 6.5 ते 7.5, 8.0 ते 9.0. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 6.5 ते 7.5 हा चांगल्या पाण्याचा सामू असतो. लक्षात ठेवा. वनस्पती कोणत्या स्वरूपात गंधकाचे शोषण करते, तर कोणत्या स्वरूपात वनस्पती गंधकाचे शोषण करते, SO3, SO4, H2SO4, H2SO3. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना SO4. 2 नंबर ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. 11 नंबरचं. नेक्स्ट बघा, शेतजमिनीतील अकार्बनी नत्राचे प्रमाण एकंदर नत्राचे किती टक्के असते, 2 ते 6, 2 ते 5, 5 ते 8, 6 ते 8. तर आपलं राईट आन्सर काय 2 ते 5. उष्णकटिबंधातील कमी पावसाच्या भागात घटकांचे प्रमाण किती टक्क्यापर्यंत असते, 5%, 1%पर्यंत, 3%पर्यंत, 12%पर्यंत. आपलं राईट आन्सर आहे 1%पर्यंत असते. भारतातील जमिनीतून दरवर्षी अंदाजे किती नत्र पीक उत्पादनातून बाहेर येते, तर किती नत्र पीक उत्पादनातून बाहेर येते, 30 टन, 40 टन, 35 टन, 50 टन. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, तर आपलं राईट आन्सर आहे 40 टन. प्रत्येक वर्षी जमिनीतून अंदाजे नत्र पीक हे उत्पादनातून बाहेर येते. नेक्स्ट बघा, पावसाच्या पाण्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील किती सुपीक माती वाहून जाते, तर किती माती वाहून जाते, 70 कोटी टन, 40 कोटी टन, 60 कोटी टन, 50 कोटी टन. तर आपलं राईट आन्सर आहे 50 कोटी टन. नेक्स्ट बघा, जमिनीतील लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची सीमांत मूल्य पातळी किती आहे, तर किती आहे सीमांत मूल्य पातळी जमिनीतील लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची, 4.5 ppm, 5.5 ppm, 3.5 ppm, 6.5 ppm. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 4.5 ppm दिलेलं आहे इथे. नेक्स्ट बघा, जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याच्या षटस्तरीय पद्धत कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली, तर ऑप्शन आहे शिंगटे आणि पाटील, उमराणी आणि शिंदे, बांगर आणि झेंडे, काळे आणि कुलकर्णी. तर आपला राईट आन्सर काय आहे ना 18 नंबरचा ऑप्शन बांगर आणि झेंडे. बांगर आणि झेंडे या शास्त्रज्ञांनी जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्याच्या षटस्तरीय पद्धत शोधून काढली. नेक्स्ट बघा, जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण किती असते, तर किती असते जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, 2 ते 3%, 5 ते 6%, 0.5 ते 1%, 3 ते 4%. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना 2 ते 3% असते. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारतातील जमिनीतून दरवर्षी किती पोषक अन्नद्रव्ये वाहून जातात, तर किती पोषक अन्नद्रव्ये वाहून जातात भारतातील जमिनीतून दरवर्षी, तर 55 लाख टन, 35 लाख टन, 25 लाख टन, 50 लाख टन. तर आपला राईट आन्सर काय आहे ना 50 लाख टन एवढे जमिनीतून दरवर्षी पोषक द्रव्ये ही वाहून जातात. नेक्स्ट बघा, बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्याची जमिनीतील सीमांत मूल्य पातळी किती असते, तर किती असते बोरानची सीमांत मूल्य पातळी, बोरान हे सूक्ष्म अन्नद्रव्य हे पण लक्षात ठेवा, 0.003 ppm, 0.06 ppm, 0.08 ppm, 0.04 ppm. तर आपला राईट आन्सर काय येणार 21 नंबरचं 2, 0.06 ppm
एवढी बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची जमिनीतील सीमांत मूल्य पातळी असते. नेक्स्ट बघा, खतमात्रा ठरविण्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये शेतावर मोठ्या प्रमाणात शेत वनस्पती निवडल्या जातात? मिश्रलित ब्रे बांगर पद्धत, हुकमी पीक काढण्याचे तंत्र, लक्षणांवर आधारित शिफारस, मृदा चाचणी पद्धत. तर आपला राईट आन्सर काय येणार 22 नंबरचा क्वेश्चनचा 3 नंबर आहे, लक्षणांवर आधारित शिफारस. खतमात्रा ठरविण्याच्या पद्धतीमध्ये शेतावर मोठ्या प्रमाणात वनस्पती निवडल्या जातात, तर लक्षणावर आधारित शिफारस. नेक्स्ट बघा, पिकास खतमात्रा ठरविण्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये शेतमातीचे प्रयोगशाळेमध्ये पृथक्करण केले जाते? तर ऑप्शन बघा, अन्नद्रव्याची सीमांत मूल्य पातळी, मृदा चाचणी, हुकमी पीक काढण्याचे तंत्र, लक्षणांवर आधारित शिफारस. प्रयोगशाळेत म्हणतात वरील याच्यात वनस्पती निवडल्या जातात कोणत्या पद्धतीने? इथे प्रयोगशाळेत पृथक्करण केले जाते, तर कोणत्या कशाच्या पद्धतीवरून? तर कशाचं 23 नंबरचा ऑप्शनचं कोणत्याचं आन्सर आहे 2, मृदा चाचणी. प्रयोगशाळेत मृदा चाचणी करूनच त्याचे पृथक्करण करणार. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. दोन्ही आन्सर सुद्धा वेगवेगळा आहे. जमिनीतील तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याची सीमांत मूल्य पातळी किती असते? तर बघा, प्रत्येक अन्नद्रव्याची इथे मूल्य पातळी दिलेली आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची. तर 0.07 ppm, 0.4 ppm, 0.8 ppm, 0.5 ppm. तर आपलं राईट आन्सर काय ना? आपलं राईट आन्सर आहे 4 नंबर 0.5 ppm. लक्षात ठेवा. हे कशाचे? तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याचे आहे. नेक्स्ट बघा, जमिनीसाठी खते, जिप्सम व चुना यांच्या योग्य वापरासाठी कशाचे पृथक्करण महत्त्वाचे? तर परीक्षण, माती परीक्षण, वनस्पतीचे परीक्षण, खत परीक्षण. तर आपलं राईट आन्सर काय ना? माती परीक्षण. नेक्स्ट बघा, मातीचा नमुना घेताना शेत जमिनीत कोणत्या इंग्रजी अक्षराच्या आकाराचा खड्डा खोदतात? तर UCVA. तर आपलं राईट आन्सर काय ना? V आकाराचा खड्डा खोदतात, आणि तो पण कशाने? स्क्रू ऑगरने. लक्षात ठेवा. सर्वसाधारणपणे उपजाऊ जमिनीचा सामू किती असतो? तर किती असतो उपजाऊ जमिनीचा सामू? म्हणजे उपजाऊ म्हणजे सुपीक जमिनीचा सामू. लक्षात ठेवा शब्द, उपजाऊ म्हणजे सुपीक, जे पीक काढू शकते अशी जमीन. 9 ते 11, 5 ते 7, 8 ते 10, 6 ते 8. तर आपला राईट आन्सर काय ना? 6 ते 8. उपजाऊ जमिनीचा सामू किती असतो? तर 6 ते 8. शेतजमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता किती सामूला अधिक असते? तर 6 ते 8, 6 ते 7, 8 ते 10, 9 ते 11, 5 ते 6. तर आपला राईट आन्सर काय येणार? 6 ते 7. लक्षात ठेवा. चांगल्या जमिनीत क्षारांचे प्रमाण किती असते? तर किती असते चांगल्या जमिनीत क्षारांचे प्रमाण? 0.40 डेसिमन मीटरपेक्षा जास्त, 0.40 डेसिमन मीटरपेक्षा जास्त, 0.40 ते 0.60 डेसिमन मीटरच्या दरम्यान. नेक्स्ट बघा, 29 नंबरचा क्वेश्चन आहे. 1 नंबर याचा आन्सर दिलेला आहे 0.40 डेसिमन प्रति मीटरपेक्षा जास्त. नेक्स्ट बघा, जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता शेत जमिनीतील कोणत्या सामूस अधिक असते? तर कोणत्या सामूस अधिक असते? 5 ते 6, 7 ते 8, 6 ते 7, 8 ते 9. तर आपलं राईट आन्सर काय ना? 6 ते 7. 3 नंबर ऑप्शन आहे आपले राईट आन्सर आहे. आंब्याच्या फळांचा आकार कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे बिघडतो? तर कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आंब्याचा फळांचा आकार बिघडतो? तर पालाश, गंधक, स्फुरद, नत्र. तर आपलं राईट आन्सर काय? नत्र. नत्र या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आंब्याच्या फळाचा आकार हा बिघडतो. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या खालच्या पानांवर निळसर हिरवी झाक व जांभळे ठिपके कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसतात? तर स्फुरद, लोह,
कॅल्शियम, तांबे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? स्फुरद. हे आपलं राईट आन्सर आहे. स्फुरदाच्या कमतरतेमुळे दिसतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, फळातील आम्लतेचे प्रमाण कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते? तर कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळातील अन्नद्रव्याचे प्रमाण आम्लतेचे प्रमाण हे कमी होते? तर नत्र, पालाश, मॅग्नेशियम, सोडियम. तर आपला राईट आन्सर काय ना? पालाश. फळातील पालाश आम्लतेचे प्रमाण हे पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते. नेक्स्ट बघा, द्राक्षातील फळकुच्या रोगाचे प्रमाण वाढण्यास कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता कारणीभूत असते? फळकुच्या रोगाचे प्रमाण वाढण्यास कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता ही कारणीभूत असते म्हणतात? तर बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मॉलिब्डेनम, गंधक, लोह, पालाश. तर आपला राईट आन्सर काय ना? तर आपला राईट आन्सर आहे गंधक. गंधक हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, बोरान अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आंबा पिकांवर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो? तर डिंग्या, कॅंकर, काळबुंडी, शेंडाकूस. तर आपलं राईट आन्सर काय ना? काळबुंडी. बोरान या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आंबा पिकावर काळबुंडी हा रोगाचा प्रादुर्भाव होतो. नेक्स्ट बघा, नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंच्या गाठीमधील लेग हिमोग्लोबिन कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते? तर ऑप्शन आहे कोबाल्ट, जस्त, सिलिकॉन आणि क्लोरीन. तर आपलं राईट आन्सर काय ना? कोबाल्ट. नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंच्या गाठीमध्ये कोबाल्ट या लेग हिमोग्लोबिन कोबाल्ट या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कमी होते. लक्षात ठेवा कोबाल्ट. आंबा व द्राक्ष पीक कोणत्या अतिरिक्त म्हणजे जास्त अन्नद्रव्यामुळे बुरशीजन्य रोगास बळी पडते? आंबा व द्राक्ष पीक कोणत्या बुरशीजन्य रोगास बळी पडते? अन्नद्रव्याच्या अतिरिक्त म्हणजे जास्त झाल्यामुळे. तर कोणत्या अन्नद्रव्यामुळे? पालाश, स्फुरद, लोह, नत्र. तर आपला राईट आन्सर काय ना? नत्र. आंबा व द्राक्ष पीक नत्र या अन्नद्रव्याच्या अतिरिक्त वापरामुळे बुरशीजन्य रोगास बळी पडते. लक्षात ठेवा. जमिनीतील स्फुरद व लोहाचे प्रमाण कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या जास्त प्रमाणामुळे कमी होते? बघा, जमिनीतील स्फुरद व लोहाचे प्रमाण हे कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या जास्त प्रमाणामुळे कमी होते म्हणते? तर जास्त तांबे, बोरान, लोह. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? जास्त. कनिष्ठ प्रतीच्या पाण्याचा सोडियम शोषांक गुणांक किती असतो? तर कनिष्ठ प्रतीच्या पाण्याचा सोडियम शोषांक गुणांक किती असतो? तर बघा, 26 मिलीमीटर लिटरपेक्षा जास्त, 12 ppm प्रति लिटरपेक्षा जास्त, 2.5 मिली EC प्रति लिटरपेक्षा जास्त, 2.6 मिली प्रति लिटरपेक्षा जास्त. तर 41 नंबरचा क्वेश्चन आहे. आपला राईट आन्सर काय आहे ना? 1 नंबर ऑप्शन आहे आपला राईट आन्सर आहे. 26 मिली प्रति लिटरपेक्षा जास्त. मध्यम प्रतीच्या पाण्याची विद्युत वाहकता किती असते? तर मध्यम प्रतीच्या पाण्याची विद्युत वाहकता विचारली तर 0.25 ते 2.25 डेसिमल प्रति मीटर, 0.25 ते 4.050 डेसिमल, 0.35 ते 3.50 डेसिमल प्रति, 0.15 ते 1.50 डेसिमल प्रति मीटर. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? तर आपला राईट आन्सर आहे 1 नंबर ऑप्शन, 0.25 ते 2.25 डेसिमल प्रति मीटर. पाणी मचूळ बनण्यास कोणते घटक कारणीभूत असतात? तर कोणते घटक कारणीभूत असतात पाणी मचूळ बनण्यास? कॅल्शियम व मॅग्नेशियम, सोडियम व क्लोराईड, कार्बोनेट्स व बायकार्बोनेट्स, सल्फेट व नायट्रेट्स. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? तर 41 नंबरचा क्वेश्चन आहे. 3 नंबर कार्बोनेट्स व बायकार्बोनेट्स पाणी मचूळ बनण्यास कारणीभूत घटक.
कार्बोनेट्स व बायकार्बोनेट्स लक्षात ठेवा. क्षार सहनशील पीक कोणते आहे? तर संत्रा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, शुगर बीट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? क्षार सहनशील पीक हे शुगर बीट आहे. लक्षात ठेवा, शुगर बीट हे क्षार सहनशील पीक आहे. शुगर बीट. नेक्स्ट बघा, कार्बोनेट क्षाराचे दुष्परिणाम कमी करण्यास कोणत्या सुधारकाचा उपयोग करावा? तर कार्बोनेट क्षाराचे दुष्परिणाम कमी करण्यास कोणत्या सुधारकाचा वापर करावा? तर फेरस सल्फेट, फेरस अमोनियम सल्फेट, अमोनियम सल्फेट, सोडियम सल्फेट. तर आपला राईट आन्सर काय येणार? फेरस अमोनियम सल्फेट हे आपलं अमोनियम सल्फेट. 3 नंबर ऑप्शन आहे अमोनियम सल्फेट आहे. तर अमोनियम सल्फेट हे आपलं राईट आन्सर आहे. कार्बोनेट क्षाराचे दुष्परिणाम कमी करण्यास अमोनियम सल्फेट हे सुधारकाचा उपयोग करावा. नेक्स्ट बघा, क्षार संवेदनशील पीक कोणते आहे? तर कोणते क्षार संवेदनशील पीक? गवार, काकडी, मोहरी, बार्ली. तर आपला राईट आन्सर काय येणार? बार्ली. क्षार संवेदनशील पीक हे बार्ली आहे. नेक्स्ट बघा, पीक उत्पादन वाढीसाठी खारवट पाण्याचा उपयोग करावयाचा असल्यास जमिनीतील कोणते सेंद्रिय खत वापरावे? तर कोणते सेंद्रिय खत वापरावे? प्रसमेट केक, शेणखत, मासळीचे खत, पेंडीचे खत. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे 27 नंबरचा क्वेश्चनचं 2 नंबर शेणखत. पीक उत्पादनासाठी खारवट पाण्याचा उपयोग करावयाचा असल्यास जमिनीतील शेणखत हे सेंद्रिय खत वापरावे. खारवट पाण्याचा उपयोग करायचा असल्यास. खारट पाणी मध्यम किंवा भारी पोताच्या जमिनीसाठी वापरावयाचे असल्यास जमिनीतील पाण्याची पातळी किती खोल असावी? तर किती? 5 मीटरपेक्षा खोल, 1 मीटरपेक्षा खोल, 2 मीटरपेक्षा खोल, 4 मीटरपेक्षा खोल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 3 नंबर 2 मीटरपेक्षा खोल हे आपलं राईट आन्सर आहे. गोबर गॅसमधून बाहेर पडलेल्या खतातील नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर किती टक्के असते? गोबर गॅस मधून बाहेर पडलेल्या खतातील नत्राचे प्रमाण 1.5%, 1%, 0.05%, 2.5%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 49चं 1.5% म्हणजे 1.5% गोबर गॅस सत्रातून नत्र हे मिळते. ऊसाच्या पाचटातील कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर किती असते? तर किती असते ऊसाच्या पाचटातील कार्बन नायट्रोजन गुणोत्तर? 120, 70, 90, 113. तर आपलं राईट आन्सर काय ना? 90 असते ऊसाच्या पाचटातील कार्बन नायट्रोजन गुणोत्तर. नेक्स्ट बघा, शहरातील टाकाऊ पदार्थापासून कंपोस्ट खत तयार करण्यास कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा? तर कोणत्या पद्धतीचा अवलंब करा? बंगलोर पद्धत, यांत्रिकी पद्धत, खड्डा पद्धत, ढीग पद्धत. तर आपला राईट आन्सर काय ना? 51 नंबरचं 2 पद्धत, यांत्रिक पद्धत. शहरी टाकाऊ पदार्थापासून कंपोस्ट खत तयार करण्यास यांत्रिक पद्धती अवलंब करावा किंवा वापरावी. नेक्स्ट बघा, चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट खतातील कार्बन आणि नायट्रोजनचे गुणोत्तर किती आहे? बघा, चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट खतातील कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर विचारले. 40:1, 30:1, 10:1, 20:1. तर आपला राईट आन्सर काय येणार? 30:1. चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट खतातील कार्बन आणि नायट्रोजनचे गुणोत्तर 30:1 आहे. नेक्स्ट बघा, एरंडीच्या पेंडीतील नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर किती टक्के असते एरंडीच्या पेंडीतील नत्राचे प्रमाण? 5.7, 8.0, 6.5, 4.5. तर आपला राईट आन्सर काय ना? 5.7 हे आपलं राईट आन्सर आहे. 1 नंबर ऑप्शन. खालीलपैकी कोणत्या झाडाच्या पानाफांद्यांमधील नत्रांचे प्रमाण अधिक असते? तर ऑप्शन बघा, करंज, ग्लिरिसिडियस, सुबाबूड, येन. तर आपला राईट आन्सर काय ना? सुबाबूड. कोणत्या झाडाच्या पानाफांद्यांमधील नत्राचे प्रमाण अधिक असते?
तर सुबाबू. लक्षात ठेवा. प्रेसमेट केक या सेंद्रिय खताचा वापर करताना जमिनीचा सामू किती असावा? तर किती असावा जमिनीचा सामू प्रेसमेट केक या सेंद्रिय खताचा वापर करताना? तर 7.5, 8.5, 10, 9, 10 अथवा 9. तर आपला राईट आन्सर काय ना 2 नंबर ऑप्शन 8.5 असावा जमिनीचा सामू प्रेसमेट केक या सेंद्रिय खताचा वापर करताना जमिनीचा सामू 8.5 असावा. नेक्स्ट बघा. कातड्याच्या टाकाऊ भागापासून सेंद्रिय खत तयार करण्याकरिता कोणत्या आम्लाचा उपयोग करतात? तर कोणत्या आम्लाचा उपयोग करतात कातड्यांच्या टाकाऊ भागापासून सेंद्रिय खत तयार करण्याकरिता? सायट्रिक आम्ल, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल. तर आपला राईट आन्सर काय ना 56 नंबरचा 3 नंबर सल्फ्युरिक आम्ल. कातळाच्या टाकाऊ भागापासून सेंद्रिय खत तयार करण्याकरिता सल्फ्युरिक आम्ल या आम्लाचा उपयोग करतात. नेक्स्ट बघा. रक्ताच्या भुकटीतील नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर 10 ते 12%, 6 ते 8%, 14 ते 16%, 4 ते 6%. तर आपला राईट आन्सर काय ना 1 नंबर ऑप्शन 10 ते 12% रक्ताच्या भुकटीमध्ये नत्राचे प्रमाण हे असते. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. सर्वसाधारणपणे 40 टन सेंद्रिय पदार्थापासून किती ह्युमस मिळते? 40 टन सेंद्रिय पदार्थापासून किती टक्के ह्युमस मिळते? तर 4 टन, 5 टन, 2.5 टन, 3.5 टन म्हणजे 3.5 टन. तर आपला राईट आन्सर काय ना 3 नंबर ऑप्शन 2.5 टन एवढं ह्युमस मिळते 40 टन सेंद्रिय पदार्थापासून. नेक्स्ट बघा. सेंद्रिय खतातील एकूण नत्रापैकी किती टक्के नत्र पिकांना उपलब्ध होते? तर सेंद्रिय खतातील एकूण नत्रापैकी किती टक्के नत्र हे पिकांना उपलब्ध होते असं क्वेश्चन आहे. ऑप्शन बघा. 15 ते 25, 20 ते 30, 35 ते 45, 10 ते 15. तर आपलं राईट आन्सर काय ना 4 नंबर 10 ते 15. नेक्स्ट बघा. शेणखतातील अन्नद्रव्य अधिक काळ टिकण्यासाठी कोणत्या रसायनाचा वापर करतात? तर कोणत्या रसायनाचा वापर करतात शेणखतातील अन्नद्रव्य अधिक काळ टिकण्यासाठी? तर बघा ऑप्शन कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, जिप्सम. तर आपला राईट आन्सर काय ना जिप्सम. हे आपलं राईट आन्सर आहे जिप्सम. नेक्स्ट बघा. गांडूळ खतातील नत्राचे प्रमाण किती असते? तर 0.5, 1.5, 2.5, 3.5. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 2.5 असते गांडूळ खतातील नत्राचे प्रमाण. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. गांडूळ खत तयार होण्यासाठी किती कालावधी लागते? तर 6 महिने, 4 महिने, 1.5 महिना, 10 दिवस. तर गांडूळ खत तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो? 1.5 महिना म्हणजेच 1.5 महिना. लक्षात ठेवा. गांडूळ खत तयार होण्यासाठी 1.5 महिना म्हणजेच 1.5 महिना एवढा कालावधी लागतो. नेक्स्ट बघा. कंपोस्ट खताच्या तुलनेत गांडूळ खतातील सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण किती असते? तर मध्यम, कमी, जास्त, अत्यंत कमी. तर आपला राईट आन्सर काय ना जास्त असते. कंपोस्ट खतात तुलनेने गांडूळ खतातील सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण हे जास्त असते. नेक्स्ट बघा. द्विदल वनस्पतीच्या मुळांवर गाठी करून त्यामध्ये राहणारे जीवाणू कोणते? तर रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, बायचेरिकिया. तर हे क्वेश्चनचं पार्ट आहे. याचा आन्सर तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. बघा. नेक्स्ट. ॲझोलामुळे दरवर्षी हेक्टरी किती नत्र मिळू शकते? तर किती नत्र मिळते ॲझोलामुळे दरवर्षी? 125 ते 150, 50 ते 75, 80 ते 100 किलो, 60 ते 80 किलो. तर आपला राईट आन्सर काय ना 65 नंबरचा क्वेश्चन आहे. 80 ते 100 किलो हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा. असहजीवी पद्धतीने कोणते जीवाणू नत्र स्थिर करतात? तर असहजीवी पद्धतीने कोणते जीवाणू नत्र स्थिरीकरण करतात? बायचेरिकिया, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, ॲक्टिनोमायसिटस. तर आपला राईट आन्सर काय ना बायचेरिकिया हे जीवाणू असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करतात. ॲझोलातील नत्राचे प्रमाण किती असते? तर किती टक्के आहे ॲझोलातील नत्राचे प्रमाण? 15%, 7%, 12%, 5%.
तर आपला राईट आन्सर काय ना 5% असते ॲझोलात नत्राचे प्रमाण. लक्षात ठेवा. हे सर्व खतावर आजचं लेक्चर आहे आपलं. त्याचे प्रमाण, कोणत्या वनस्पतीला काय, असं सर्व बघा व्यवस्थित. इम्पॉर्टंट क्वेश्चन, खतावर क्वेश्चन येतातच. बायजेरिकिया जीवाणू मुख्यत्वे करून कोणत्या जमिनीत आढळतात? तर कोणत्या जमिनीत आढळतात? बायजेरिकिया जीवाणू मुख्यत्वे करून. तर ऑप्शन बघा, आम्लधर्मी, विम्लधर्मी, आम्लविम्लधर्मी, अतिविम्लधर्मी. तर आपलं राईट आन्सर काय ना 68 नंबरचा क्वेश्चन आहे. आम्लधर्मी जमिनीत आढळतात बायजेरिकिया जीवाणू मुख्यत्वे करून. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जमिनीतील कोणत्या जीवाणूमुळे स्फुरदाची उपलब्धता वाढते? तर कोणत्या जीवाणूमुळे ते वाढते जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता? ॲझोस्पिरिलम, ॲझोटोबॅक्टर, व्हीए मायकोरायझा, रायझोबियम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? व्हीए मायकोरायझा आहे आपलं राईट आन्सर आहे. जमिनीतील व्हीए मायकोरायझा या जीवाणूमुळे स्फुरदाची उपलब्धता वाढते. लक्षात ठेवा. नेक्स्ट, जीवाणू खताच्या उपयोगामुळे रासायनिक नत्र खताची किती बचत होते? तर 25 ते 40%, 15 ते 20%, 5 ते 10%, 10 ते 12%. जीवाणू खताच्या उपयोगामुळे रासायनिक खताची किती टक्के बचत होते असं विचारते. तर आपलं राईट आन्सर काय ना 2 नंबर ऑप्शन, 15 ते 20% एवढी बचत होते. लक्षात ठेवा. जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासाठी त्यातील सेंद्रिय कर्बाची पातळी किती असावी? तर किती असावी? जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्बाची पातळी 0.5 ते 1%, 1.5 ते 2%, 0.2 ते 0.5%, 0.02 ते 0.05%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 0.5 ते 1% एवढी सेंद्रिय कर्बाची पातळी असावी सुपीकता टिकून ठेवून राहण्यासाठी जमिनीची. नेक्स्ट बघा, वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती असते? तर किती असते वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण? तर ऑप्शन आहे 80%, 68%, 88%, 78%. तर आपलं राईट आन्सर काय ना 72 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा 4 नंबर ऑप्शन आहे 78% आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, निळ्या हिरव्या शेवाळामुळे हवेतील कोणत्या घटकांचे स्थिरीकरण होते? निळ्या हिरव्या शेवाळामुळे हवेतील कोणत्या घटकाचे स्थिरीकरण होते? म्हणजे स्फुरद, नत्र, पालाश, गंधक. तर आपला राईट आन्सर काय ना नत्र. निळ्या हिरव्या शेवाळामुळे नत्रयान नत्रव्यातील हवेतील नत्रयान नत्रव्याचे स्थिरीकरण होते. लक्षात ठेवा. नेक्स्ट, वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? तर किती असते वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण? 0.05, 0.03%, 0.003%, 0.07%. तर आपलं राईट आन्सर काय ना 74 नंबरच्या क्वेश्चनचं 2 नंबर 0.03%. एवढं वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आहे. दीर्घ मुदतीच्या पिकांकरता कोणत्या स्फुरदयुक्त खताचा वापर करावा? तर दीर्घ मुदतीच्या पिकांकरता म्हणतात. तर बघा ऑप्शन, हाडाचे खत म्हणजेच बोन मील, ट्रिपल सुपर फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, डायअमोनियम फॉस्फेट. तर आपलं राईट आन्सर काय ना हाडाचे खत म्हणजेच बोन मील. बेसिक स्लॅगमध्ये फॉस्फेटचे प्रमाण किती असते? तर किती असते बेसिक स्लॅगमध्ये फॉस्फेटचे प्रमाण? तर बघा ऑप्शन 18 ते 24%, 24 ते 28%, 20 ते 25%, 14 ते 18%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 14 ते 18%. एवढे बेसिक स्लॅगमध्ये फॉस्फेटचे प्रमाण असते. नेक्स्ट बघा, राजस्थानमधील कोणत्या शहरानजीक रॉक फॉस्फेटच्या खाणी आहे? तर राजस्थानमध्ये कोणत्या शहरानजीक रॉक फॉस्फेटच्या खाणी आहेत? जयपूर, उदयपूर, जोधपूर, भरतपूर. तर आपलं राईट आन्सर काय ना उदयपूर या शहराच्या नजीक म्हणजे शहराजवळ. पोटॅशियम असलेले खनिज कोणते? तर कोणते खनिज आहे ज्यात पोटॅशियम आहे? इलाइट, शेनाइट, मॉन्टमोरिलोनाइट, डोलोमाइट. तर आपलं राईट आन्सर काय ना
शेनाइट. पोटॅशियम असलेले खनिज कोणते तर शेनाइट. लक्षात ठेवा. म्युरेट ऑफ पोटॅशियम ऑक्साईडचे प्रमाण किती असते. म्युरेट ऑफ पोटॅशियम मध्ये ऑक्साईडचे प्रमाण किती असते तर 50, 40, 60, 80. तर आपला राईट आन्सर काय ना 60. नेक्स्ट बघा. बोरॅक्स पावडर मधील बोरानचे प्रमाण किती असते तर किती असते बोरॅक्स मधील बोरान पावडर मधील बोरानचे प्रमाण तर 21%, 31%, 11%, 41%. तर आपला राईट आन्सर काय येणार 11% असते. बोरॅक्स पावडर मधील बोरानचे प्रमाण हे 11% असते. नेक्स्ट बघा. जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याची जमिनीतील क्रांतिक पातळी किती आहे तर 0.5 ppm, 0.7 ppm, 0.2 ppm, 0 ppm. तर आपला राईट आन्सर काय ना 2, 0.7 ppm. नेक्स्ट. आम्लयुक्त जमिनीत कोणत्या स्फुरदयुक्त खताचा वापर करतात तर ऑप्शन आहे सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, डायमोनियम फॉस्फेट, रॉक फॉस्फेट. तर आपला राईट आन्सर काय ना 82 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 4 नंबर रॉक फॉस्फेट हे आम्लयुक्त जमिनीतील स्फुरदयुक्त खताचा वापर करतात. रॉक फॉस्फेट लक्षात ठेवा. नेक्स्ट. द्राक्ष या पिकास कोणत्या पालाशयुक्त खताचा वापर करतात. द्राक्ष या पिकास कोणत्या पालाशयुक्त खताचा वापर करतात तर ऑप्शन आहे बेसिक स्लॅग, पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम कार्बोनेट. तर आपलं राईट आन्सर काय ना पोटॅशियम सल्फेट या पालाशयुक्त खताचा वापर करतात द्राक्ष या पिकास. नेक्स्ट बघा. आम्ल जमीन सुधारण्यासाठी कोणत्या स्फुरदयुक्त खताचा वापर करतात तर आम्लयुक्त जमीन सुधारण्यासाठी कोणते स्फुरदयुक्त खत वापरतात तर बेसिक स्लॅग, रॉक फॉस्फेट, हाडाचे खत म्हणजे बोन मील, सिंगल सुपर फॉस्फेट. तर आपलं राईट आन्सर काय ना बेसिक स्लॅग हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा. अमोनियम सल्फेट या नत्रयुक्त खतात गंधकाचे प्रमाण किती असते तर 25.7%, 20.7%, 23.7%, 21.0%. तर आपलं राईट आन्सर काय ना 23.7% एवढं अमोनियम सल्फेट या नत्रयुक्त खतात गंधकाचे प्रमाण असते. लक्षात ठेवा. अमाइड नत्र स्वरूप असलेले नत्रयुक्त खत कोणते तर बघा अमोनियम सल्फेट, युरिया. तर आपलं राईट आन्सर आहे ना युरिया. चला तरी लेक्चर आपलं इथेच संपलं. भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्व लेक्चर वाचून ठेवा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल.